आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागातील शेतकरी, दुग्ध व्यवसाय, ऊस उत्पादक यांना आधुनिक शेती पद्धत व नवनवीन शेती यंत्रे, अवजारे याची माहिती मिळावी यासाठी जनवाड येथील परमपूज्य श्री महादेव स्वामी धर्मर मठाच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती कृषी प्रदर्शनाच्या समितीकडून देण्यात आली. आज जनवाड येथील श्री महादेव स्वामी धर्माच्या कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत कृषी प्रदर्शन समितीचे लिंगनगौडा पाटील म्हणाले, जनवाड श्री महादेव स्वामी धर्ममठाचे यात्रा म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, कोकण या ठिकाणी प्रसिद्ध आहे. यात्रा काळात लाखो भाविक येत असतात. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. पारंपरिक कृषी पद्धत बरोबरच आधुनिक कृषी पद्धत सध्या वाढत आहे. या आधुनिक युगात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत माहिती मिळावी यासाठी आपण गेल्या वर्षीपासून या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवित आहोत. गेल्या वर्षी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 67 स्टॉल या ठिकाणी होते. गेल्या वर्षी सुमारे 1.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनास भेट दिली होती. यंदा आपण प्रदर्शनात 99 स्टॉल लावले असून यामध्ये आतापर्यंत 85 स्टॉल्स बुक झाले आहेत. कृषी संबंधित सर्वच स्टॉल या ठिकाणी येणार असून त्यामध्ये ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, हार्वेस्टिंग, ड्रोन, नर्सरी, कृषी अवजारे यांसारखे प्रमुख स्टॉल्स असणार आहेत. कृषी अवजारे याबरोबरच जनावर प्रदर्शनही या ठिकाणी होत आहे. घटती जनावरांची संख्या लक्षात घेऊन जीर्णोद्धार कमिटीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जनावर प्रदर्शन भरवित आहेत. यालाच साथ मिळावी यासाठी आपण गेल्या वर्षीपासून या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवित असून सर्वच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. पत्रकार बैठकीस यात्रा कमिटीचे अध्यक्ष पिरगोंडा मगदूम, ग्रामपंचायत सदस्य उदयकुमार पाटील, सेक्रेटरी सुभाष पाटील, कृषी समितीचे पिरगोंडा चौगले, ॲडव्होकेट जीवन मडिवाळ, लक्ष्मण घाडगे, सुभाष मधाळे, संतोष हांडे, शरद भंडारी आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. सर्वप्रथम महादेव स्वामी धर्ममठ कमिटी मेंबर आणि ग्रामपंचायत सदस्यांचं मी आभार मानतो की सगळ्यांनी मिळून आम्ही हे कृषी प्रदर्शन भरवायचं ठरवलं. हे कृषी प्रदर्शन मागच्या वर्षी ठरवलं. त्याचा उद्देश हा होता की बाहेर खूप मोठमोठे प्रदर्शन होतात, पण गावातले, आजूबाजूच्या गावातले जे मोठमोठे शेतकरी आहेत त्यांनाच फक्त जाता येत होतं. मग आम्ही असं ठरवलं की आपल्या गावात भरवलं तर इथं यात्रेनिमित्त भरपूर लोक येतात, महिला मंडळ येतात, त्यांनाही शेतीबद्दल थोडी माहिती मिळावी. जे गरीब लोक आहेत ते त्यांना बारामतीला वगैरे जाता येत नाही किंवा कोल्हापूरला जाता येत नाही. मग आपल्या इथं भरवलं की देवाच्या निमित्तानं येतात इथं आणि त्यांना माहिती मिळेल ह्या उद्देशानं आम्ही हे कृषी प्रदर्शन मागच्या वर्षीपासून भरवलं. मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही 67 स्टॉल होते मागच्या वर्षी, सगळे बुक होते आणि ह्या वर्षी आम्ही स्टॉल वाढवलेत. 99 स्टॉल आहेत. आतापर्यंत 85 स्टॉल बुक झालेत आणि त्याच्यामध्ये आत्ता म्हटलं तरी थोडे ह्याचे कृषी रिलेटेड स्टॉल आहेत, त्यानंतर कंझ्युमर स्टॉल आहेत, नर्सरीचे झाडांचे वगैरे स्टॉल आहेत त्यामध्ये, आणि मोठ्या म्हटला तर मग ट्रॅक्टर्सचे वगैरे. आणि आम्ही आता ह्याचं हार्वेस्टिंग, ऊस शुगर हार्वेस्टिंगचं प्रयत्न करायला लागलोय. कोल्हापूरच्या 2 कंपनी आहेत त्यांना इथं यायला म्हणून. ते आणि ड्रोनचे 2 आम्ही अप्रोच केलेले आहेत. सांगलीतल्या ड्रोन, ते त्यांना एक अप्रोच केलेलं आहे. ते सांगतील 1-2 दिवसात आपल्याला. आतापर्यंत आणि 85 स्टॉल आतापर्यंत बुक झाले. मागच्या वेळी प्रतिसाद म्हटला तर पहिले 2 दिवस सोमवार मंगळवार आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, पण बुधवार नंतर चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास नाही वाटतं 50,000 लोक येऊन जायचे दररोज. त्याच्यात जास्तच आले असतील ते बघा. ह्या वर्षी आम्ही ऍडव्हर्टाईज पण जास्त केलेली आहे. ह्या वर्षी आम्हाला जास्त अपेक्षा आहे की भरपूर लोक येतील. चालच वाढवलेत जास्त, बाकी असं वेगळं असं काही हे केलेलं नाही. पण मागच्या वर्षी जरा ड्रोनचे वगैरे आले नव्हते जास्त, हार्वेस्टिंगचे. आम्हाला नवीन काही येतात काय बघायला लागलं आम्ही त्याच्यात. ते हार्वेस्टिंगचं जरा खेडेगावात असल्यामुळं येणार नाही असं त्यांचं ते सुरू आहे. मोठमोठ्या ठिकाणी जातात. ऑटोवाले येतात, म्हणजे बाईक्सवाले ते आलेत. मागच्या आले होते, ह्यावेळी पण आलेत आहे. असं सध्या आम्हाला 2 मोठ्या AI वाल्यांना पण अप्रोच केलं होतं आम्ही. फायलं म्हणून एक कंपनी आहे, सांगलीला असते आणि बारामतीला. पण त्यांचं कसं आहे, मोठ्या कंपन्यांचं की खेड्यात येऊन काय करायचं असं त्यांचा तो अप्रोच आहे. तो मी त्यांना म्हटलं की वापरणार खेड्यातलीच लोक,
मेन शेती जी आहे आपली भारताची खेड्यातच आहे. ते त्यांना आम्ही समजावलंय की बघा आता AI वाले आहेत आणि ड्रोन वाले खेड्यात का यावं असं त्यांचं ते एक मत आहे. मग ट्रॅक्टरवाल्यांना पण आम्ही समजावून सांगितलं की ट्रॅक्टर वापरतात खेड्यात, तो बेंगलोरमध्ये कोणी वापरत नाही, या कोल्हापुरात शहरात कोणी वापरत नाही, वापरतात तो शेतकरी खेड्यातलाच वापरतो. आम्ही त्यांना समजावून सांगितलं. ट्रॅक्टरवाले ह्यावेळी तयार, मागच्या वेळी पण तयार झाले होते, ह्यावेळी पण तयार झाले. बघू आता आम्हाला फक्त ड्रोन आणि AIचं जरा हे करायचं आहे. मग AI वाले काय करतात बघूया. त्यांना आम्ही समजावून सांगितलंय की या इथं हा बघू आता काय. कृषी प्रधान सोबतच काही म्हणजे प्लॅन चालू आहे. आम्ही सुरुवात केली त्याच्यामुळे आम्ही सुरुवात करायला वाढवायला लागली ती आता. APMC वगैरे तर आम्हाला APMC बोर्ड नसल्यामुळे सपोर्ट नसल्यामुळे ते नाही ते आमच्या कमिटी तेवढं होईल तेवढं आम्ही बक्षीस स्टँडर्ड चांगले चांगले दाखवून जनावर त्यांचं गुरुवार शुक्रवारी बक्षीस वितरण करून 1-2 दिवस ती पण मोठी भरवायचा प्रयत्न करावा. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.